महाराष्ट्रातील फेमस शेगाव स्टाईल कचोरी करण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. आज आपण बनवत आहोत शेगाव स्टाईल कचोरी. इथे घेतलेलं साहित्य जे आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते नक्की चेक करा. आपण धने, जिरे, बडीशेप, त्याबरोबर आपण कोथिंबीर, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, बेसन आणि ही पंढरपुरी डाळ घेतलेले आहेत. सगळे सुके मसाले आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. मैदा घेतला आहे, त्यामुळे तेलाचं मोहन घेतलेलं आहे. नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि घट्ट पीठ याचं आपल्याला बांधून ठेवायचं आहे. कचोरी करण्यासाठी खूप जास्त पण घट्ट नको आहे. ज्या पद्धतीने आपण चपात्या बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर याचं पीठ आपल्याला बनवायचं आहे. आता मिक्सर जारमध्ये सगळे गरम मसाले फिरून घेतलेले आहेत. इथे पंढरपुरी डाळसुद्धा मिक्सरमध्ये फाईन ग्राइंड करून घेतलेले आहेत. ओला मसाल्यामध्ये लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. हा तयार झाला आपला मसाला. आता तेलामध्ये खमंग आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला हिरवी चटणी परतून घेतली आहे, त्यामध्ये धने, जिरे घातलेलं आहे, ते सुद्धा परतून घेतले. आता हळद, लाल मिरची पावडर, मीठ घातलेलं आहे, कसुरी मेथी घातलेलं आहे, भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. या रेसिपीमध्ये कोथिंबीरचा वापर थोडा जास्त करा. आता जी आपण पंढरपुरी डाळ मिक्सरला ग्राइंड केली होती ते आणि बेसन हे दोन्ही मिक्स करूया. मध्ये मध्ये आपल्याला फक्त पाण्याचा हबका द्यायचा आहे. पाण्याचा हबका देत देत इथे आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं आहे. शेवटी गरम मसाला घातला आणि अर्धा लिंबाचा रस घातला आहे. हे झालं तयार आपलं सारण. जसं मी आत्ताच सांगितलं, या रेसिपीमध्ये मी भरपूर कोथिंबीर यूज केली होती. जर समजा तुम्हाला असं वाटलं की सारण खूप जास्त कोरडं झालं तर थोडंसं तेल घाला. थंड झाल्यानंतर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत याचे लहान लहान आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. आता हे जे कचोरीचं बाहेरचं आवरण होतं हातामध्ये घेऊन थोडंसं मळून घ्यायचं आहे, त्यामध्ये हे सारण भरायचं आहे. ही जी कचोरी आहे ही लाटली जाते. सुरुवातीला हाताने थोडीशी दाबायची आहे आणि पोळपाटावरती दोन्ही बाजूनी उलटी पुलटी करून आपल्याला लाटायची आहे. अप्रतिम चवीची अशी ही शेगाव स्टाईल कचोरी करण्याचा मी प्रयत्न केला होता. मंद आचेवरती दोन्ही बाजूनी खरपूस आपल्याला तळून घ्यायची आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा. खूप छान प्रयत्न मी केला होता आणि अप्रतिम चवीची कचोरी झाली.